आज आपण दाणेदार क्रीमी अशी कुल्फी बनवणार आहोत। त्यासाठी इथं मी 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलं आहे। दूध गरम करताना हे चमच्याने हलवत राहायचं आहे। आता यामधलं आपण थोडं 3 ते 4 टेबलस्पून दूध बाजूला काढून ठेवू। आता या दुधामध्ये आपण अर्धा कप साखर घालून घेऊ। साखर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करू। दूध गरम करताना सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठीच ठेवणार आहोत। दुधाला एक उकळी आली की आपण गॅसची फ्लेम कमी करू। आता आपण वाटीमध्ये जे मगाशी दूध काढून ठेवलं होतं त्यामध्ये 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर मिक्स करू। आता आपण कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध यात घालून घेऊ। कस्टर्ड पावडर मिक्स करताना थंड दूधच घ्यायचं आहे। आता कडेने जी साय येते ती चमचाने काढून त्यातच ॲड करायची आहे। दूध आपण 2 ते 3 मिनटं चांगलं हलवत राहायचं आहे। कस्टर्ड दूध घातल्यानंतर हे चमचाने एकसारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर याच्या गुठळ्या होतील। 2 मिनटे आपण हे शिजवून घेऊ। आता आपण गॅस बंद करू आणि हे मिश्रण थंड करून घेऊ। मिश्रण थंड झालं आहे। आता आपण एका डब्यामध्ये काढून त्यावर बटर पेपर किंवा प्लास्टिक शीट ठेवून ते आपण फ्रीझरमध्ये 2 तासासाठी ठेवून देऊ। 2 तासानंतर हे आईस्क्रीमचं मिक्सचर आहे ते आपण फ्रीझरमध्ये काढून घेऊ आणि हे मिश्रण सगळं मिक्सरमध्ये 1 मिनिटासाठी आपण फिरवून घेऊ। डब्यावर पेपर लावल्यामुळे आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल बनणार नाही। आईस्क्रीम मिक्सचर छान क्रीमी झालं आहे। इथं मी अर्ध्या मिश्रणामध्ये आंब्याचा गर घालणार आहे आणि मँगो आईस्क्रीम बनवणार आहे। आता हे आपण मोल्डमध्ये किंवा एका डब्यामध्ये सेट करून घेऊ। इथं मी आईस्क्रीम बनवताना वेलची पावडर घातली आहे। आता आपण या मोल्डवर बटर पेपर किंवा प्लास्टिक शीट लावून बंद करून घेऊ। आईस्क्रीम मोल्ड आपण फ्रीझरमध्ये 7 ते 8 तास ठेवणार आहोत किंवा रात्रभर ठेवलं तरी चालेल। 8 तासानंतर आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही अशा पद्धतीने आईस्क्रीम बनवून बघा, अगदी कमी साहित्यामध्ये, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।